मित्रांनो, मागच्या पार्टमध्ये आपण सुझुकी एक्सेसचं पूर्ण इंजिन उघडलं होतं आणि त्या गाडीमधून खूप व्हाईट स्मोक येत होता. आजच्या या पार्ट 2मध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण इंजिन कसं फिट करायचं. त्याचबरोबर नवीन पिस्टन रिंग बसवणार आहोत, वॉलसील बदलणार आहोत, टायमिंग सेट करणार आहोत आणि शेवटी पाहणार आहोत व्हाईट स्मोक बंद झाला की नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कंप्लीट इंजिन कसं फिट करायचं ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजणार आहे. या ॲक्सेसमध्ये मेजर प्रॉब्लेम होती व्हाईट स्मोकची. व्हाईट स्मोक येण्यामागचे मुख्य कारण असू शकतात पिस्टन रिंग खराब होणे, वॉलसील लीक होणे, इंजन ऑइल कंबशन चेंबरमध्ये जाणे, कॉम्प्रेशन कमी होणे. तर या गाडीमध्ये पिस्टन रिंग पूर्णपणे खराब झाले होते. ऑइल वरच्या चेंबरमध्ये जात होतं आणि त्यामुळे एक्झॉस्टमधून व्हाईट स्मोक येत होता. तर इंजन जोडण्याआधी प्रॉपर क्लिनिंग खूप महत्त्वाचे असते. जर कार्बन किंवा डस्ट इंजनमध्ये राहिला तर पिकअप कमी होतो, इंजन हिटिंग वाढते, मायलेज कमी होते. म्हणून प्रत्येक पार्ट व्यवस्थित क्लीन करणे गरजेचे आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता स्प्रिंग आहे, स्प्रिंग स्प्रिंग लॉक, वॉशर, लॉक्स, वॉल सील, कॅमशॉफ्ट पिन, कॅमशॉफ्ट टेशनर, पॉकेट डीजे कॉम्प्रेसर, लॉक, नट्स, व्हाईट वॉशर, स्प्रिंग, हेड नट, टेशनर पॅड, टायमिंग चेन, डावल्स, नट्स, हेड नट्स, वॉशर हेड, पिस्टन पिन, पिस्टन रिंग्स, लॉक पिस्टन, पॅकिंग सेट. अशा प्रकारे आपण सर्व पार्ट्स घेतलेले आहेत. आता आपल्याला नवीन पिस्टन रिंग फिट करायचे आहेत. अशा प्रकारे आपण प्रॉपर पद्धतीने रिंग फिटिंग करणार आहोत. मित्रांनो, रिंग फिटिंग करताना ती व्यवस्थित करणे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे. तुम्ही जाऊन तो पाहू शकता. यानंतर आता आपल्याला पिस्टन कनेक्टिंग रॉडवर फिट करायचं आहे. पिस्टन फिट करण्या अगोदर कनेक्टिंग रॉडवर क्लिप योग्य प्रकारे बसवणे महत्त्वाचे असते. जर क्लिप राहिली तर इंजनला मोठं नुकसान होऊ शकतं. आता आपल्याला सिलेंडर ब्लॉक फिट करायचा आहे. सिलेंडर ब्लॉक फिट करण्या अगोदर आपण पॅकिंग अशा प्रकारे फिट करून घेऊया. योग्य प्रकारे पॅकिंग लावूया. यानंतर डॉवल स्पिन लावून घेऊया. मित्रांनो, सिलेंडर ब्लॉक टाकताना पिस्टन रिंग योग्य प्रकारे प्रेस करणे गरजेचे असते. जोर लावून सिलेंडर बसवल्यास रिंग तुटू शकते. तर अशा प्रकारे अलगदपणे आपण पिस्टन ब्लॉकमध्ये फिट करूया. मित्रांनो, आपण पाहू शकता व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण ब्लॉक फिट करूया. यानंतर टायमिंग चेन योग्य पद्धतीने बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपण ब्लॉक फिट केलेला आहे. यानंतर आता आपल्याला या गाडीमध्ये ऑइलसीलसुद्धा खराब झाले होते. ऑइलसील खराब झाल्यावर इंजन ऑइल वरच्या चेंबरमध्ये जाते आणि एक्झॉस्टमधून व्हाईट स्मोक येतो. म्हणून नवीन ऑइलसील बसवणे फार महत्त्वाचे असते. यासाठी आता आपण गाडीचे नवीन वॉल बसवणार आहोत. त्याचबरोबर आपण या हेडमध्ये वॉल ग्राइंडिंग केलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण ऑइलसील बसवणार आहोत. मित्रांनो, ऑइलसील बसवताना ते वरील बाजूस अशा प्रकारे ठेवून खाली प्रेस करावे व ते अलगद बसवावे. यानंतर आपण एक्झॉस्ट व इनलेट दोन प्रकारचे वॉल फिट करणार आहोत. त्याचबरोबर वॉशर फिट करणार आहोत. अशा प्रकारे आता वॉल फिटिंग केल्यानंतर वॉल स्प्रिंग लावून घेऊया. वॉल स्प्रिंग लावल्यानंतर आपण वॉल स्प्रिंगवरील वॉशर टाकून लॉक फिट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण वॉल फिट केलेला आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता अशा प्रकारे लॉक लावून आपण वॉल फिट करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वॉल फिट केलेले आहेत. यानंतर आता आपल्याला हेडमध्ये कॅमशॉफ्ट टाकायचा आहे. कॅमशॉफ्ट बसवण्या अगोदर आपण तो ऑइलिंग करून घेऊया. अशा प्रकारे नवीन कॅमशॉफ्ट आपण गाडीमध्ये फिट करत आहोत. याचबरोबर नवीन कॅमशॉफ्ट फिट करताना डावल पिन योग्य प्रकारे चेक करून घ्या. त्याचबरोबर बेरिंग चेक करून घ्या. यानंतर आपण रॉकर फिट केले आहेत. अशा प्रकारे आपण रॉकर फिट करून
लॉकपट्टी फिट करूया. यानंतर टेशनर लावून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हेड फिट केलेला आहे. यानंतर आपल्याला तो फिट करायचा आहे. अशा प्रकारे आता आपण इंजनमध्ये तो फिट करणार आहेत. अशा प्रकारे आपण योग्य पद्धतीने हेडची पॅकिंग लावून ब्लॉक फिट करूया. अशा प्रकारे आता आपण ब्लॉक फिट झालेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे व्यवस्थित आपण सर्व पार्ट फिट केलेले आहे. इंजनची टायमिंग सेट करत आहोत. टायमिंग चुकीची बसली तर इंजन मिसफायर होऊ शकतं. पिकअप कमी होतो, स्टार्टिंग प्रॉब्लेम येतो. म्हणून टायमिंग मार्क परफेक्टली मॅच करणं खूप गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आपण योग्य टायमिंग घेऊन स्पॉकेट फिट करूया. यानंतर योग्य प्रकारे नट फिट करून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ॲक्सेस या गाडीचं योग्य प्रकारे टायमिंग सेट केलेलं आहे. यासाठी डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवला आहे. यानंतर आपण योग्य प्रकारे वॉल सेट करूया. त्याचबरोबर आपण टेशनरी फिट करून घेऊया. अशा प्रकारे आपण गाडीचं पूर्ण इंजन असेंबल केलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे सर्व पार्ट योग्य पद्धतीने फिट करूया. यानंतर हेड ओरिंग योग्य प्रकारे लावून घेऊया. यानंतर आता आपण या गाडीचं इंजन बोल्ट योग्य पद्धतीने फिट करूया. आता इंजनची फायनल असेंब्ली पूर्ण होत आहे. सर्व बोल्ट प्रॉपर टॉर्कमध्ये टाईट केले जात आहेत. नवीन इंजन ऑइल गाडीमध्ये टाकले जात आहेत. आता इंजनची फायनली असेंब्ली पूर्ण झालेली आहे आणि आपण पाहू शकता आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे गाडीचे सर्व बोल्ट फिट झाल्यानंतर आता आपण टॉप कव्हर फिट करून घेऊया. अशा प्रकारे योग्य ओरिंगमध्ये फिट करून टॉप कव्हर आपण योग्य प्रकारे फिट करूया. त्यामध्ये डावल पिन योग्य प्रकारे सेट करून घेऊया. यानंतर आपण बोल्ट फिट करून घेऊया. अशा प्रकारे आपण बोल्ट फिट करूया. सर्व बोल्ट योग्य प्रकारे फिट केल्यानंतर आता आपण इंजनचे सर्व कव्हर्स योग्य पद्धतीने फिट करून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला गाडीचे पूर्ण फायबर कव्हर योग्य पद्धतीने अशा प्रकारे फिट करायचे आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला गाडीचं सायलेन्सरही फिट करायचं आहे. अशा प्रकारे सर्व कव्हर्स फिट केल्यानंतर आपण सायलेन्सर फिट करत आहोत. सायलेन्सर फिट झाल्यानंतर आता आपण पूर्ण बॉडी इंजनला फिट करत आहोत. यानंतर आपण सर्व नट बोल्ट फिट करून घेऊ. अशा प्रकारे आता आपण एक्सेस या गाडीचं पूर्ण इंजन फिट केलेलं आहे. तर मित्रांनो, यानंतर आता आपण गाडी स्टार्ट करून पाहूया. अशा प्रकारे गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडीचा व्हाईट स्मोक बंद झालेला आहे. त्याचबरोबर इंजन एकदम स्मूथ झालेलं आहे. मित्रांनो, तुमच्या गाडीला असा प्रॉब्लेम असेल तर आजच भेट द्या बाईक गॅरेजवाला अहिल्यानगर येथे. तसेच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाईक गॅरेजवाला. धन्यवाद.